तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। तर आज तो दिवस उजाडला, त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती म्हणजे श्रीरामनवमी। तर चला तर मंडळी, तुम्हाला आमच्या गावातील कीर्तन आणि राम जन्म सोहळा, पालखी सोहळा दाखवतो। तर चला तर बघायला। आणि त्यावेळेला संकटावर मात करण्याचा तर आता आपण आलेले असा काहीसा मंडप टाकलेला आहे। सध्या आता कीर्तन सुरू झालेलं आहे। तर चला, तुम्हाला मी आधी रामाचं दर्शन करून आणतो। म्हणून तुम्ही त्या रामरायाचं स्मरण करा, तिथे आपोआप तुम्हाला महाविद्यालयाची कृपा संपादन झाल्याशिवाय राहणार नाही। कुठलेही संकट येऊ द्या। तर हे आहे श्रीराम मंदिर संस्थान येथील श्रीराम मंदिर। सध्या कीर्तन सुरू झालेले आहे। तर चला, तुम्हाला मी रामाची पालखी दाखवतो, ज्याच्यात श्रीराम विराजमान होणार आहे। ही आहे श्रीरामाची पालखी, ह्यामध्ये श्रीराम आता विराजमान होणार आहे थोड्याच वेळात। तर चला, तुम्हाला हनुमान दाखवतो। हनुमानाला श्रीराम जन्माच्या कीर्तनामध्ये आता आणणार आहे। तर चला, तुम्हाला दाखवतो। आता हनुमानाला नेत आहे मारुती मंदिरामध्ये आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून राम जन्माच्या कीर्तनामध्ये। आता हनुमानाला आणले आहे श्रीराम जन्माच्या कीर्तनामध्ये। पुत्र संतान नव्हती, चिते पडिले दशरथी, स्वप्न चिते पडिले, दोघा पुरुषा दोघा पुरुषा आपण वधिले, आणि एका स्त्रिये मारिले। अवघड स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये दोन पुरुषांना, सगळ्यांची एकीकडे आवाज मागला, पण शांत बसा, शांततेत कार्य करा। ते स्वप्न पडलं। दशरथ महाराज वसिष्ठ महाराजांना सांगितलं, वसिष्ठांनी सांगितलं की राजा, हे स्वप्न वाईट आहे, हे स्वप्न बहु वाईट, 3 श्वापदासे मारून त्याची शांती करून मग त्याचा दोष घाल बाबा। 3 श्वापद मारायचे। रात्रीच्या निघाले, एका झाडावर बसले आणि त्याच वेळेला वैश्य कुलोत्पन्न श्रावणबाळ आपल्या आई आणि वडिलांना काशीला घेऊन चालला होता। काश्याम मरणमुक्ती ही काशीला घेऊन चालला, आणि काशीला चाललेल्या कारणाने काही मध्य ठिकाणी बसला, तहान लागली, रात्रीची वेळ। आई वडिलांना एका तरूच्या खाली म्हणजे झाडाखाली बसवलं आणि निघाले, पाण्याच्या शोधामध्ये निघाले। पाण्याच्या शोधामध्ये निघाल्यानंतर ते तुंबाच होता गडवा, तो नेला आणि त्यात पाणी स्वच्छ केलं, एक सरोवर सापडलं। पाणी स्वच्छ आधी स्वतः पिलं आणि तो गडवा जो आहे तो सरळ करून पालथा टाकला पाण्यामध्ये आणि आतमध्ये बुडून सरळ 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 केला। मग त्याचा आवाज कसा येतो उद्या सकाळी सांगा। घरी आंघोळ करताना तांब्या मग असा सरळ हात घाला, पालथा हात घालायचा आणि आतमध्ये नेऊन त्याला पुन्हा सरळ करायचा। बुड 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 ऐसा नाद तो कानी आला।
आणि आकर्ण प्रत्यंचा घेतली दशरथ महाराजांनी आणि कर्णवेद दिशेने जिकडून आवाज आला तिकडे तो बाण सोडला सन सननननननननन. धटकन गेला आणि त्या श्रावण बाळाच्या हृदयाच्या ठिकाणी लागला. शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. आई ग म्हणून किंचाळी फोडली. अरे 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 माझ्या पिरिकमट्याच्या याच्यामध्ये कोण एखादा मनुष्य सापडला. बाण खाली पडला. दशरथ महाराजांनी खाली उडी मारली. कुण्या सौभाग्याचा बाण करीत आला नामस्मरण. हृदय विदरावले संपूर्ण पावन केले मजला. कोण्या सौभाग्याचा बाण आहे. तोपर्यंत दशरथ महाराजांनी अरे श्रावणा तू कशासाठी आला. तो म्हणे मी माझ्या आई वडिलांना काशीला नेऊ लागलो. तहान लागली म्हणून या ठिकाणी आलो. माझी अवस्था झाली. तुमचा पण मला लागला का. मला तुमच्या पुढून जर मरण येणार असेल तर मला कोणी वाचवू शकत नाही. बरं पण माझे आईवडील म्हातारे त्यांना हे पाणी द्या. त्याच वेळेला श्रावण बाळाने देह सोडला. त्यांना पाणी दिलं. तिथे काय कथानक झालं ते पुन्हा वेळेच्या अभावी सोडावं लागेल. पण तिथे काय घडलं ते सांगतो. ते पाणी दिल्यानंतर मी दशरथ आहे श्रावण बाळाचा वध माझ्याकडून झाला असं सांगितल्याबरोबर त्या माता पित्याने त्या वृद्ध श्रावणाच्या वडिलांनी हातात शाप घेतला. पाणी घेतलं त्यात तुंब्यातलं आणि सांगितलं की बाबा रे ज्या माझ्या म्हातारपणाची काठी तू हिरावून घेतली जा. पुत्र पुत्र करून तू ही मरशील. या शापामध्ये दोन गोष्टी घडल्या. एक महत्वाचं म्हणजे वाईट वाटलं. आपल्याकडून 3 जण आहे त्यांचा अप्सरा आणल्या. विवांडक नावाच्या ऋषीच्या तिथे नेल्या आणि तिथे नृत्य गायन केलं. एक मदनाचा बाण त्या ऋषी श्रृंगार घातला. म्हणजे इथे काय करता अयोध्येला चला तिकडे फार छान आहे. आपण विषय विलास विषय भोग त्या ठिकाणी घेऊया. आणि त्यांच्या मागे 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 ऋषी शृंग अयोध्यामध्ये आले. अयोध्यामध्ये आल्यानंतर इतक्या लवकर आले 12ला 10 मिनिटं कमी असल्यामुळे आले. अजून यज्ञ व्हायचा आहे. ऋषी शृंगनी आणले. विवांडक महाराज ऋषी त्या आश्रमात येऊन पाहतात आपला मुलगा गेला कुठे. मग त्या फुलाच्या वाटेने आले. फुलं टाकलेले ते अप्सरांनी ते सुद्धा अयोध्येमध्ये आले. आता काय पाहायचं काम आहे. मोठमोठा यज्ञाची सगळी सुरुवात होणार होती. पण आचार्याचं लग्न झालेलं असलं पाहिजे. ज्याला आचार्य करायचंय तो लग्न झालेला असला पाहिजे. ब्रह्मचारी आचार्य चालत नाही. ऋषी शृंगाचं लग्न कोणासोबत करायचं रामायणामध्ये वर्णन आहे. ही शांता नावाची जी कन्या आहे ती दशरथ महाराजांची त्यांनी लहानपणी दान दिलेली होती आणि ती लोमपाद नावाच्या आपल्या मित्राला दिली. ती लोमपाद नावाच्या मित्राकडून शांता नामक कन्या आणली ऋषी शृंगीला. त्याच्यामध्ये विवाहामध्ये दान दिली. आता ते आचार्य लग्नाचे झाले आणि आचार्यांनी आहुत्या सुरू केल्या. यज्ञ सुरू झाला. दशरथासारखे यजमान ऋषी शृंग सारखे आचार्य तुमच्यासारखे सगळे श्रोते तिथे होते. आपल्या इथं काही श्रोते काही श्रोते सगळे जण त्या ठिकाणी थांबल्याने यज्ञाला सुरुवात झाली. स्वाहा स्वाहा पुत्र कामेष्ठी यज्ञ. आणि या स्वाहाकारामधून 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाले 4 दिवस झाले. यज्ञाचा प्रसाद म्हणून त्यातून प्रत्यक्ष वन्यमंडल मध्यस्थम तप्तजांबूनद प्रभो स्वाहा स्वधा समायुक्त नमो यज्ञोतरो हरी. घे पायसदान पायसदान दशरथा. घे पायसदान पायसदान तुझा यज्ञ मी प्रगट झालो. तुझा यज्ञ मी प्रगट झालो. हा माझा सन्मान राण्या करतील पायाचं भक्षण उदरी होईल वंशारोपण. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. आता ज्या वेळेला पायस निघालं त्यावेळेला आपापल्या आणि दशरथ महाराज एकटे त्याच्यावर तुटून पडले नाही. ज्यांच्या कृपेने आपल्याला हे भेटलंय त्या गुरुला आधी ते समोर दिलं. ते पायस यज्ञ मंडपा या यज्ञशाळेतून निघालेल्या अग्नीने सांगितलं राजा तुझ्या यज्ञाला प्रसन्न आहेत भगवंत. त्यांनी हे पायस रूपी प्रसाद पाठवलाय. हा राण्यांना दे तुझं कार्य इच्छित पूर्ण होईल. त्याने ते पायस घेतलं वसिष्ठ महाराजांच्या हातात दिलं.
वसिष्ठ महाराज म्हणतात राजा तुमच्या हाताने वाटा. ते पायसाचे 3 भाग केले. पहिला भाग दिला कौसल्येला, दुसरा दिला सुमित्रेला आणि आवडत्या राणीला सगळ्यात शेवटी पायस दिला. मनामध्ये विकल्प आला, कुठं चांगलं होतच नसतं, कोणाकडे ठिकाणी काही काही असं असं असतं. म्हणून ती कैकेयीचं नाव इतकं चांगलं अजरामर झालं. आजपर्यंत कोणीतरी आपल्या पोरीचं नाव कैकेयी ठेवलं का? कोणाच्या जावेचं आहे का? कोणाच्या नंदेचं आहे का? कैकेयी नावच काढून टाकलं. त्या कैकेयीच्या मनात विकल्प आला महाराज आणि त्याच वेळेला आकाश मार्गाने एक घार आली आणि ते पायस घेऊन गेली. ते कुठे घेऊन गेली, कशी घेऊन गेली, त्याचं पुढे काय झालं हे हनुमान जयंतीला पाहू तिकडे. पण आता ते पायस आपल्या हातातून नेल्यानंतर मनाच्या ठिकाणी वाईट वाटलं कैकेयीला. अरे मला काय आता पुत्र संतान नाही की काय. पण त्या दोन्ही मोठ्या बहिणीसारख्या असणाऱ्या तिच्या जावा जरी होत्या कौसल्या आणि सुमित्रीने दोघींनी अर्ध पायस तिला दिलं आणि महाराज ते पायस भक्षण केलं आणि व्हायचा तो त्याचा परिणाम झाला. पाहता पाहता पहिला, दुसरा, तिसरा, 7वा महिना लागला. कसं काय लागला सांगा टाइम किती झाला म्हणून लागला. 11 मिनिटं. 7वा महिना ना 11 मिनिटं. आता 7व्या महिन्यात काय विचारावं लागतं? डोहाळे. सगळ्यात पहिले आता वाईट कोणाला वाईट वाटलं होतं? पहिले पायस दिल्यामुळे कैकेयीला वाईट वाटलं. दशरथ महाराज तिथं सुधारले, म्हणे आपण काय करू आधी तिलाच विचारू. तिला विचारायला गेले, म्हणे बाई तुला काय पाळ डोहाळे काय लागतात? तुझ्या असलेल्या या उदरामधल्या परब्रह्म परमात्म्याला माझा नमस्कार. काय डोहाळे? ती म्हणे मला केसर आंबा खावडतो. म्हणजे अजून त्याला 15 दिवस वेळ आहे. तर तोपर्यंत काय लागतं? तिने सांगितलं की माझ्या पुत्रासी सिंहासन, ज्येष्ठासी वनवास देऊन, इच्छा माझी पुरी करा. अरे अरे पण त्या परब्रह्म परमात्म्याला नमस्कार केला. कारण ते 2 वरदान मागितले होते. केव्हा मागितले होते? वृषपर्व्यासोबत युद्ध होतं. या वृषपर्व्याच्या वतीने इंद्रासोबत युद्ध होतं आणि चाक ज्या वेळेला मोडलं ते त्या कैकेयीनं चाक धरलं आणि त्यावेळेला 2 वरदान मागून घेतलेले होते. ते योग्य वेळ आल्यावर मागणार होती, तिनं तेव्हाच मागून घेतले. तिथून निघाले सुमित्रेच्या महाली. म्हणे बाई तुझे काय डोहाळे, तुला काय काय वाटतं? तिनं सांगितलं मला असे तसे कोणतेच डोहाळे नाहीये. ज्येष्ठाची सेवा करो माझे कर, असा आशीर्वाद द्या. त्या कौसल्या सुत जो आहे होणारा त्याची सेवा माझ्या मुलाकडून व्हावी, त्याची प्रीती माझ्यावरी राहावी. काही हरकत नाही. तिला तेथे नमस्कार केला आणि आता महत्वाचा मुद्दा कौसल्येच्या द्वारी आले. कौसल्येच्या महालामध्ये आले. कौसल्येच्या महालात आल्यानंतर कौसल्येचं तेज पाहिलं महाराज. कारण गर्भवती स्त्रियांचं तेज अलौकिक असतं. जिथे परब्रह्म परमात्मा जन्माला येणार त्यांचं तेज किती अलौकिक असेल. तिच्याकडे पाहिल्यानंतर तुझे काय डोहाळे, पण डोहाळे ऐकायला वेळ तर पाहिजे, डोहाळे ऐकायला शुद्धीवर तर पाहिजे. कौसल्या माता ती रामनामामध्ये दंग झाली. मन हो राम रंगी रंगले, राम रंगी रंगले.